राम राम मंडळी. आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणामागे एक शास्त्र आहे. मकर संक्रांतीचा उत्साह तर असतोच, पण त्याच्या आदल्या दिवशी साजरा होणारा भोगी हा सण माझ्या मते सर्वात जास्त हेल्दी आणि निसर्गाच्या जवळ जाणारा सण आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी म्हणजे काय, तो का साजरा करतात, त्या दिवशी बनवल्या जाणाऱ्या त्या खास लेकरुवाळी भाजीचं महत्त्व काय आणि भोगीचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे, हे सर्व सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेवटी मी एक खास पारंपरिक रेसिपी टिप्सही सांगणार आहे. भोगी हा शब्द भोग या शब्दावरून आला आहे. भोग म्हणजे उपभोग घेणे, आनंद घेणे. कशाचा आनंद? तर निसर्गाकडून आलेल्या नवीन पिकांचा, अन्नाचा किंवा चांगल्या आरोग्याचा. पौराणिक कथेनुसार हा दिवस देवराज इंद्रला समर्पित असतो. इंद्र हा पावसाचा देव आहे. शेती चांगली पिकावी म्हणून इंद्राचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा कडाक्याच्या थंडीचा काळ असतो. शरीर आणि निसर्ग यांच्यात संतुलन राखण्यासाठी हा सण महत्त्वाचा आहे. लेकरुवाळी भाजी म्हणजे याला खेंगट आणि भोगीची भाजी म्हणतात किंवा मिक्स भाजीही म्हटलं जातं. या काळात येणाऱ्या सर्व शेंगा आणि भाज्या घातल्या जातात. ओले हरभरे, हाताने सोललेले, ओला पावटा, घेवडा, वांगी, गाजर, बोर, शेंगदाणे, मूग, डाळ हे सर्व घालून ती एक भाजी केली जाते. या भाजीवर भरपूर तीळ घातले जातात. थंडीत शरीराला कॅल्शियम आणि स्निग्धची गरज असते, ती तीळ पूर्ण करतात. आणि बाजरीची भाकरी. भोगीला बाजरीचीच भाकरी का बनवतात? तर बाजरी हा उष्ण पदार्थ आहे. थंडीत बाजरी शरीरातील उष्णता टिकवून ठेवते. बाजरीच्या भाकरीवर लोणी लावून खाण्याची पद्धत आहे, जे त्वचेचा कोरडापणा कमी करते. सकाळी उठून अभ्यंग स्नान करण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी पाण्यात तीळ घालून देखील स्नान केले जाते. जुनं गेलं नवं आलं या म्हणीप्रमाणे जुन्या वस्तू टाकून घराची स्वच्छता केली जाते. दक्षिण भारतात याला भोगी पोंगल म्हणतात. तिथे लोक घराबाहेर शेकोटी पेटवून त्यात जुन्या टाकाऊ वस्तू अर्पण करतात, जे नकारात्मकता नष्ट करण्याची प्रतीक आहे. महाराष्ट्रात सुवासनी एकमेकींना वाण देतात. यात प्रामुख्याने नवीन धान्य, गहू, हरभरा, ऊस असे असतात. आपण वर्षभर जंक फूड खातो, पण भोगीची भाजी ही शरीराला आवश्यक असते. सर्व फायबर्स आणि प्रोटीन्स एकाच वेळी देते. हे एक प्रकारचे नॅचरल डिटॉक्स आहे. पूर्वी गावात सर्वजण मिळून ही भाजी करायचे. आज आपण फ्लॅट सिस्टीममध्ये आहे, विसरत चाललो आहे. पुन्हा या परंपरेकडे वळण्याची गरज आहे. हा सण आपल्या आठवण करून देतो की ताट आपल्यासमोर आहे, त्यामागे शेतकऱ्याचे कष्ट आहेत. तर मंडळी, भोगी म्हणजे केवळ खाण्यापिण्याचा सण नाही, तर तो निसर्गाशी नातं सांगणारा उत्सव आहे. भोगीला जो भोग घेतो, निसर्गाचा आदर करतो, तोच वर्षभर योगी निरोगी राहतो. तुमच्या भागात भोगीची भाजी कशी बनवतात, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा.